नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रासाठी अत्यंत नवीन आहे. खरं तर स्वबळावरती स्वतःचा मुख्यमंत्री बनवण्याच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावरती मात्र एकमेकांकडे जागा वाटपामध्ये भीक मागितल्यासारख्या जागा मागत होते. आणि हे सगळं सुरू कोणी केलं, कशासाठी केलं, तर ते एकच होतं, सत्तेसाठी. ज्या सत्तेसाठी हा सगळा राजकीय गोंधळ घातला, त्या सत्तेसाठी आता मात्र देशामधून राज्यामधून आपल्याला पाठिंबा मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणूनच जागा वाटपामध्ये गोंधळ निर्माण झाला. एकमेकांशिवाय आपण आमदार सुद्धा निवडून आणू शकत नाही, एवढी लाचारी या राजकीय पक्षांना आता स्वीकारावी लागली. आणि नेमकं या सगळ्यांमध्ये मग आता या राजकीय पक्षांचं अस्तित्व नेमकं काय आहे, कोणता पक्ष किती जागा लढवतोय, कोणाच्या वाट्याला किती जागा आल्यात आणि खरंच हे स्वबळावरती आता मुख्यमंत्री बनवू शकतील का, या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्या त्या पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री बनवायचा होता आणि हा मुख्यमंत्री बनवण्याचा अट्टाहास इतक्या शिगेला पोचला की महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता चिखल झाला. आणि यामुळे आत्ताची विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे, कारण हा राजकीय चिखल येणारी 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार अस्तित्वात राहील का नाही याची शंका निर्माण करणारा आहे. आणि त्यामुळेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, त्यांच्या किती जागा निवडून येऊ शकतात, या सगळ्या गोष्टींना प्रचंड मोठं महत्त्व आहे. तर आपण या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून. सगळ्यात पहिले आपण सुरू करूया महायुतीबद्दल. महायुतीमध्ये खरं तर 3 मोठे घटक पक्ष आहे आणि काही इतर पक्ष आहेत. मग या 3 मोठ्या घटक पक्षांमध्ये जर नीट विचार केला तर सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहे भाजपला आणि भाजप यावेळी 148 जागांवरती स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे, म्हणजे केलेले आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत त्या म्हणजे शिंदे गटाला. शिंदे गटाला एकूण 80 जागा मिळालेल्या आहे. आणि तिसरं म्हणजे अजित पवार गट, ज्यांना अत्यंत कमी म्हणजे फक्त 53 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे. खरं तर लोकसभेमध्ये अजित पवार गटाचा मोठा गेम झालाय, कारण अजित पवार गट एका वेळेला शरद पवार आणि शिंदे फडणवीस यांच्याशी लढताना दिसतोय. खरं तर शिंदे फडणवीसांना जास्तीत जास्त जागा स्वतःच्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत, तर शरद पवारांना अजित पवारांच्या पदरात काही पडू द्यायचं नाहीये. म्हणजे अजित पवार सध्या फार मोठ्या संघर्षातून जात आहे. एका वेळेला शिंदे, फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला पवार हे तिघही एका वेळेला अजित पवारांच्या अंगावर आलेले आहेत. अर्थातच त्याला कारणही ते स्वतः आहेत. सगळं चांगलं सुरळीत व्यवस्थित चालू असताना, मान सन्मान पद मंत्रीपद सगळं भेटलेलं असताना हा दुर्बुद्धपणा त्यांना सुचला आणि त्याची हे शिक्षा ते भोगत असावे. बरं, नुसतं यांच्यासोबत राहून जागा कमी झाल्या असत्या तर गोष्ट वेगळी. वारंवार वेगवेगळे वक्तव्य येतात, आरोप प्रत्यारोप होतात, भाजप, शिवसेना, शिंदे गटाकडच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. अक्षरशः वकारीपर्यंत, म्हणजे अजित पवार गटाचा माणूस शेजारी जर बसला तर उलट्या होतात. इतकी घृणा यांच्या मनात असताना अजित पवार आज शांत बसलेले आहे. तर त्यांना फक्त 53 जागा भेटल्या आणि बाकीचे इतर जे सहकारी आहे त्यांना 5 जागा. 2 जागांवरती अजूनही यांचे एकमत झालेलं नाहीये. म्हणजे महायुतीमध्ये तरी सध्या तरी बॉस हा बीजेपीचा आहे. आणि अर्थातच जेव्हा हे सगळं होईल तेव्हा ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री बनेल अशी सेटलमेंट त्यांनी सध्या तरी करून ठेवलेली दिसते. दुसऱ्या बाजूला आपण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडी काही प्रमाणामध्ये बॅलन्स्ड वाटते, कारण काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत 103, परंतु त्या खालोखाल फार फरक नाही एवढ्या जागा मिळालेल्या आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि त्या आहे 89. त्यानंतर 3 नंबरच्या जागा मिळालेल्या आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाला, त्या म्हणजे 87 आणि इतर सहकारी पक्षांना 6 जागा. 3 जागांवरती अजूनही एकमत झालेलं नाहीये. म्हणजे एकूणच नीट जर विचार केला तर महायुतीऐवजी महाविकास आघाडी थोडीशी बॅलन्स वाटते आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच असणारच आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून कधीच बाहेर पडलेला आहे, कारण मुळातच अजित पवार हे कायमचे उपमुख्यमंत्री
हे बिरुद महाराष्ट्राने त्यांना आता चिटकून दिलेलं आहे. पक्ष कोणता असो, सत्ता कोणाची असो, उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार असं ठरलेलं आहे. असं महाराष्ट्रामध्ये जोक म्हणून बोललं जातं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा जोक होईल असं कधी कोणाला वाटलंही नव्हतं, परंतु तो त्यांनी स्वतः करून घेतला. आता महायुतीचा नीट विचार केला तर भाजपचा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त आहे. कारण 148 जागा जर भाजप जर लढणार असेल तर अर्थातच त्यांचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. अर्थातच भाजपचे जर आपण वेगवेगळे सर्वे जर बघितले, समाज मनाचा कौल जर बघितला तर साधारणतः 80च्या आसपास भाजप आमदार निवडून आणू शकते अशी शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाबद्दल जर बघितलं तर 40 ते 50 आमदार त्यांचे निवडून येऊ शकतात. शरद पवार गटामुळे अजित पवार गटाचं मात्र काहीसं थोडंसं प्रकरण फाटलेलं आहे. अजित पवार गटाला 10 जागा येतात की नाही इथपर्यंत आता या गटाबद्दल शंका आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सरकार येईल की नाही येईल हाच मुळात प्रश्न आहे. जर आलं तर भाजपचा मुख्यमंत्री होईल का पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हा कळीचा मुद्दा आहे. आणि अर्थातच एकनाथ शिंदे यांचे काही डावपेच जर यशस्वी झाले तर मात्र शिंदे पुन्हा एकदा गेम चेंजर ठरत मुख्यमंत्री पदावरती बसू शकतात. एकीकडे महाविकास आघाडीच्या बाजूने हवा असताना देखील महाविकास आघाडी त्याचा फायदा घेताना दिसत नाहीये. खरं तर भाजपच्या विरुद्धचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. त्याचे कारण पार्श्वभूमी किती वेगवेगळे असू द्या, पण अर्थातच एका मोठ्या पक्षाला च्या विरुद्ध जर हवा तयार झाली तर दुसऱ्याला त्याचा फायदा हा भेटणारच आहे. मुळात इच्छा असो अथवा नसो, मराठा समाजासाठी महाविकास आघाडी काही फार मोठी तीर मारणारी काही नाहीये. पण तरी सुद्धा भाजपला विरोध म्हणून महाविकास आघाडीचा फायदा होण्याची शक्यता अर्थातच महाराष्ट्रामध्ये आहे, कारण लोकसभेमध्ये तसंच घडलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच कोणाचा मुख्यमंत्री होतोय. सध्या तरी कोण जागा जास्त लढवतोय तर 1 नंबरला आहे भाजप, 2 नंबरला आहे काँग्रेस. यांनी राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांची वाट लावली हे तितकंच खरं आहे. पक्ष कोणते असो, प्रादेशिक पक्ष हे नेहमी त्या राज्याची अस्मिता जपणारे असतात, समाजमन जपणारे असतात आणि प्रादेशिक पक्ष हे नेहमीच चांगलं काम करणारे असतात. कारण त्यांच्या अस्तित्वावरतीच लोकल जे प्रश्न असतात, ग्राउंड रियालिटीचे जे प्रश्न असतात ते समोर येत असतात. त्यानंतर शिंदे गटाकडे 80 जागा आहे तर उद्धव ठाकरे गटाकडे 89 जागा आहे. शरद पवार गटाकडे 87 तर अजित पवार गटाकडे फक्त 53 जागा आहे आणि इतर पक्षांकडे काही जागा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.